आज आपण बौद्ध पौर्णिमेचा दिवस जगभर साजरा करतो. फक्त भारतात नाहीये. आणि याचं कारण म्हणजे आज जी सगळ्या जगाची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 2/3 माणसं ही बुद्धाचा विचार मानणारी, बुद्ध धर्म मानणारी आहेत. याचाच अर्थ जवळजवळ 3000 वर्षापूर्वी त्यांनी जो विचार मांडला तो आज प्रत्यक्षात येतो आहे किंवा त्या विचारांनी आपल्याला जावं लागतंय. याचं कारण म्हणजे बुद्धांनी त्या काळात जी परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थितीला अनुसरून ज्या काही गोष्टी सुचवल्या त्या आजही आपल्याला मान्य कराव्या लागतात. मानवी जीवनातला कुठलाही प्रश्न हा युद्धाने सुटू शकत नाही. जोपर्यंत माणसं ही माणसं म्हणून जगत नाहीत तोपर्यंत समाजामध्ये स्थिरता येऊ शकत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट कशी असेल तर माणसाला माणूस म्हणून जगणं थोडं कठीण वाटतं. कारण या ठिकाणी श्रेष्ठतेच्या कनिष्ठतेच्या कल्पना येतात. भगवान बुद्धांनी त्यावेळेला सांगितलं हवं की आपण सर्व माणसं आहोत, आपल्यापैकी कोणीही ईश्वर नाही. ही ईश्वरी कल्पना मानली की माणूस त्याच्या असलेली बुद्धी आहे तिचा वापर करत नाही. का आपण सगळे ईश्वरावरती ढकलून मोकळे होतो. जे घडतं ते ईश्वरी कृपेने घडतं, जे घडतं ते ईश्वरांनी घडवलंय असं समजून वागायला लागतो. आणि असं वागायला लागलो की माणूस कष्ट करण्यापासून, स्वतःचा विचार स्वतः करण्यापासून दूर जातो. आणि त्यामुळं भगवान बुद्धाला असं वाटतं की प्रत्येकाने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बुद्धाच्या विचारामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपलं काम अतिशय योग्य प्रकारे केलं पाहिजे. आणि हे करत असताना माझ्यापासून कोणालाही दुःख होणार नाही याचा मी विचार केला पाहिजे. आणि यासाठी माझी विचारशैली, माझी वाणी, माझं काम हे अतिशय योग्य असलं पाहिजे. मी जे काम करतोय याच्यामुळे कोणाला दुःख होणार नाही याचा मी विचार केला पाहिजे. माझी प्रत्येक कृती ही माझ्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा सुखदायकच असली पाहिजे. आता हा विचार आजच्या परिस्थितीमध्ये का महत्वाचा आहे तर याचं एक महत्वाचं कारण असं आहे, माणसं फक्त स्वकेंद्रित झालेली आहेत. मी कसा मोठा होईन, मी कसं एकत्र जमेन याचा विचार सर्वत्र होतो आहे. आणि त्यामुळे एकेकडं ज्यांच्याकडे नको तितकं आहे आणि ज्यांच्याकडे अजिबात नाही असे 2 वर्ग समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि जो खऱ्या अर्थाने कष्ट करतो त्याला त्याचा कष्टाचं मोल मिळत नाही. आणि जो काही करत नाही तो मोठ्या प्रमाणावरती समृद्ध होताना आपल्याला पाहतो. आणि याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम समाजामध्ये जो खोटेपणा आहे हा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय. माझ्या कृतीमुळं इतरांना त्रास होतो का नाही याचा विचार करणं आपण सोडून दिलेला आहे. भगवान बुद्धाचं म्हणणं एक आहे की माझी प्रत्येक कृती ही समाजाला, इतरांना दुःख देणार नाही अशी असली पाहिजे. आणि म्हणून त्याने कशावर जोर दिला असेल तर माझ्या विचारामध्ये माझी वाणी सम्यक पाहिजे, माझी कृती सम्यक पाहिजे. आणि ही सम्यकता म्हणजेच काय तर तुम्हाला दिसून येईल की एकंदर समाजाची घडणी जी आहे ही करत असताना आपण आपल्याबरोबर एकंदर इतरांचाही विचार करायला पाहिजे. आता भगवान बुद्धाचा विचार आजच्या परिस्थितीमध्ये विशेषतः आपल्या देशात का महत्वाचा आहे याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा माणसाला स्वतःची स्तुती ऐकण्याची सवय झाली की तो
त्याच्या आजूबाजूला स्तुतीप्रिय माणसं जमवतो. आणि भगवान बुद्धाचं म्हणणं असं आहे की मी स्वतः शहाणा झाला पाहिजे आणि शहाण्या लोकांमध्ये मी कसा राहीन याचा विचार केला पाहिजे. पण आज तुम्हाला दिसून येईल मी मूर्ख आणि माझ्या आजूबाजूला असणारी माणसंही मूर्ख असाच प्रभाव, आणि याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल आपण मूर्खाच्या नंदनवनामध्ये हिंडतो आहोत का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि भगवान बुद्धाला हे मान्य नाही. जे योग्य दिसतंय तेच आपण बोललं पाहिजे, जे खरं आहे तेच आपण बोललं पाहिजे. आणि ते बोलत असताना आपल्याला किती विरोध झाला तरी तो आपण सहन केला पाहिजे. आज लोकशाहीच्या नावाखाली तुम्हाला दिसून येईल की जो सांगतो वरचा माणूस तो खालची माणसं कुठल्याही तऱ्हेचा विचार न करता स्वीकारतात. कोणत्याही गोष्ट तुम्ही सांगितली तरी त्या गोष्टीला अनेक अंग असतात आणि त्या अंगाचा विचार करून प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये एक महत्वाची गोष्ट पूर्वीपासून आहे आणि ती म्हणजे सर्वांना आपलं मत मांडण्याची. विचार विशेषतः हे जे परिव्राजक असत यांना त्यांची मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. आणि जे मत मांडलं जात असे ते मत आपण ऐकून घेतलं पाहिजे. हा त्याच्यावर एखाद्याने वेगळं मत मांडलं म्हणजे त्याला काढून टाकणं, त्याला बहिष्कृत करणं हा भाग भगवान बुद्धाला मान्य नाही. आणि हा एका अर्थानं कुठलीही लोकशाही व्यवस्था जर समृद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी मुद्दा मानला पाहिजे. मुद्दा तो म्हणजे माझ्या पाठीमागं बहुमत आहे म्हणजे मी कसंही वागू शकतो. बहुमत म्हणजे शहाणपणा हा भाग त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. वेगळा विचार आणि हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि तो मांडला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जो कष्ट करतो त्या माणसाला त्याच्या कष्टाचं योग्य ते फळ मिळालं पाहिजे. कोणाला कुठलीही गोष्ट फुकट देणं, कोणी फुकट खाऊ नये, कोणी फुकट राहू नये असं त्यांचं मत आहे. भगवान बुद्धाचं म्हणणं असं आहे की जो कष्ट करणारा माणूस आहे या कष्ट करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठेनं त्या समाजामध्ये राहता आलं पाहिजे. कोणी कोणाच्या श्रमाचा फुकट फायदा घेतोय ही गोष्ट माहीत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की असं झालं तर समाजामध्ये दोन वर्ग निर्माण होतात, एक फुकट खाणाराचा आणि एक कष्ट करणाराचा. आणि पर्यायाने काय होतं या दोन याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. आणि संघर्ष निर्माण झाला म्हणजे त्यातूनच तुम्हाला दिसून येईल की आपण व्हायलन्स म्हणतो तो निर्माण होतो. आणि भगवान बुद्ध हे कशाच्या विरुद्ध असेल तर हिंसेच्या विरुद्धात. आणि हिंसा करण्याचा विचार ज्या गोष्टींमुळे होतो ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. हे सगळं आपण चालवतो. हे ईश्वरी तत्व माझ्यामध्ये आहे. भगवान बुद्ध कधीही स्वतःला ईश्वर मानत नसत. महत्वाचा मुद्दा हा भगवान बुद्धाचा जीवनाकडे बघण्याचा जो मार्ग आहे. आपण सगळी माणसं आहोत आणि माणसातली माणुसकी जपली पाहिजे हा त्यांचा मुख्य विचार आहे. आणि हा विचार आपल्या महाराष्ट्रातल्या बहिणाबाईने अतिशय सुंदर तऱ्हेने मांडलेला आहे. माणसा तू कधी होशील रे माणूस. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये एक महत्वाचा मुद्दा कोणता आहे, हा माणूस कसा होईल. आणि हा माणूस होण्यासाठी म्हणून त्याची वाचा असेल, त्याची कृती असेल, त्याचा विचार असेल, त्याची आजूबाजूची परिस्थिती असेल, ह्या सगळ्याकडे आपण माणसं आहोत म्हणून पाहिलं पाहिजे. होतंय काय की आपण माणसं आहोत याचा आपल्याला विसर पडू लागलेला आहे. आणि माणसाला जर माणसाचा विसर पडला, माणुसकीचा विसर पडला तर एकंदर तुम्हाला दिसून येईल की अनेक गोष्टी त्यापासून तो दूर जातो. भगवान बुद्धाचा विचार आजच्या परिस्थितीमध्ये का महत्वाचा आहे याचं एक महत्वाचं कारण असं आहे की आपण जर विचार केला तर संपूर्ण जग अतिशय आनंदी होईल इतकी सगळी साधनं आपल्याकडे आहेत. परंतु आपण असं ठरवलंय की एकमेकाचा विध्वंस
की ज्यांचा काही संबंध नसतो अशा अनेक निष्पाप माणसांचा, निष्पाप मुलांचा अतिशय वाईटरित्या आपण काय करतो, त्यांचं जीवन संपवतो. हे घडतंय. आणि कोण घडतोय? माणूस घडवतोय. भगवान बुद्धाला काय नकोय? भगवान बुद्धाला हे नकोय. माणसं जर माणसासारखी वागली तर या ठिकाणी योग्यतेचं आनंदी जीवन निर्माण होऊ शकतं, हा भगवान बुद्धाचा विश्वास आहे. बुद्ध पौर्णिमेच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या जर द्यायच्या झाल्या तर एकच सांगेन की नुसतं बुद्धाचं नाव घेऊ नका. बुद्ध वाचा, बुद्ध समजून घ्या आणि बुद्ध प्रत्यक्षात आणा. तर बुद्ध जयंतीच्या दृष्टीनं तर बुद्ध पौर्णिमेच्या वेळी घोषणा देण्यापेक्षा प्रत्यक्षात बुद्ध जगायला शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि बुद्ध जगायला शिकणं याचाच अर्थ मी आनंदी राहीन आणि इतरांना आनंदी करेन.